नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. हा मकर संक्रांतीचा सण आपण कशा पद्धतीने साजरा केला जातो, या दिवसाचं महत्त्व काय, किंवा या दिवसाची जी की शुभ तिथी आहे, या दिवशी जी देवी आहे ती कशा पद्धतीने आलेली आहे, किंवा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ काय, या दिवशी कोणत्या गोष्टीचं दान करावं, याची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रत्येक वर्षी मकर संक्रांती हा जानेवारी महिन्यातील पहिला सण मानला जातो आणि हा सण प्रत्येक वर्षी 14 जानेवारीलाच साजरा केला जातो. तर यावर्षी 2026मध्ये 14 जानेवारीला म्हणजेच बुधवारी मकर संक्रांतीचा सण आलेला आहे. तर मकर संक्रांती ही एक देवी म्हणून सुद्धा मानली जाते. यावर्षी मकर संक्रांत ही बैल म्हणजेच नंदीवरती बसलेली आहे आणि त्या मकर संक्रांतीचं जे उपवाहन आहे ते जे आहे मेंढा आहे. यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाळाचा जो मुहूर्त आहे तो दुपारी 2:49 सुरू होणार आहे आणि संध्याकाळी 5:45 हा पुण्यकाळ असणार आहे. यातीलच महापुण्यकाळ जो आहे तो दुपारी 3:13 सुरू होणार आहे आणि 4:58 संपणार आहे. हा जो काळ आहे तो महापर्व काळ म्हणून सुद्धा ओळखला जाणार आहे. यावर्षी मकर संक्रांतीने जे वस्त्र परिधान केले आहे ते वस्त्र पिवळ्या रंगाचे असून ती हातामध्ये गदा घेतलेली आहे आणि यावर्षी या देवीने अंगावरती मोत्याचे दागिने घातलेले आहेत. संक्रांत ही उत्तरेकडून येत आहे आणि दक्षिण दिशेला जात आहे. तर मकर संक्रांत म्हणजे काय, किंवा ही मकर संक्रांत आपण सूर्यदेवाला समर्पित म्हणून हा सण साजरा केला जातो. तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात, म्हणूनच याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. किंवा मग या दिवसापासून सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात होते असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी जे दान केलं जातं तर त्याला सुद्धा खूप महत्त्वाचं स्थान आहे. या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सुवासिन स्त्रियांचा हा सगळ्यात मोठा सण मानला जातो. या दिवशी सुवासिन स्त्रिया सुगड पूजन करतात, एकमेकाला हळदी कुंकू लावून हा सण सौभाग्याचा सण म्हणून सुद्धा साजरा करतात. मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण मानला जातो आणि तो महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या विभिन्न भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हिंदू जी सणांची गणना असते ती चंद्रमावरती आधारित असते किंवा पंचांगाद्वारे केली जाते, परंतु मकर संक्रांत हा सूर्याच्या आधारित पंचांगाच्या गणनेने साजरा केला जाणारा सण आहे. मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन होते, शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन व्हायला सुरुवात होते. याचेच फळस्वरूप दिवस मोठे होत जातात आणि रात्र हळूहळू छोटी होत जाते. भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने मकर संक्रांतीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाच्या घरी जातात, कारण शनी हे मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत. तथापि हे पर्व जे आहे ते पिता पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेले आहेत. आणखीन एका आख्यायिकेनुसार असुरावर भगवान विष्णूने विजय म्हणून ही संक्रांत साजरी केली होती. असे सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वीलोकात असुरांचा संहार केला होता आणि त्याचे शीर कापून मंदार पर्वतावरती गाडले होते. तेव्हापासूनच भगवान विष्णूच्या विजयाप्रित्यर्थ मकर संक्रांत हा सण अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो.
या दिवसापासूनच नवीन पीक किंवा नवीन ऋतूचे आगमन होते. मकर संक्रांतीच्या या उत्सवामध्ये पंजाब, UP, बिहार, तामिळनाडू किंवा महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी हा सण साजरा होतो. शेतकरी मकर संक्रांतीला आभार मानण्याच्या स्वरूपामध्ये साजरा करतात. शेतातील गहू, धान्याची पोती यांच्या शेतकऱ्याच्या मेहनतीचे परिणाम म्हणून ईश्वर आणि प्रकृतीच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले आहे. म्हणूनच पंजाबमध्ये किंवा जम्मू काश्मीरमध्ये मकर संक्रांतीला लोहरी या नावाने साजरे केले जाते. तामिळनाडूमध्ये मकर संक्रांत किंवा पोंगल म्हणून साजरा केला जातो. तर उत्तर प्रदेशामध्ये किंवा बिहारमध्ये खिचडी, भोगली भाऊ अशा अनेक नावांनी या सणाला ओळखलं जातं. असे मानले जाते की जोपर्यंत सूर्य पूर्वेपासून दक्षिणेकडे जातो आहे त्यावेळात सूर्याच्या किरणांना खराब मानले जाते. जेव्हा सूर्य पूर्वेपासून उत्तरेकडे गमन करायला जातो तेव्हा त्याची किरणे आरोग्यदायी असतात किंवा शांती वाढविणारे असतात. म्हणूनच साधू संत या काळाला खूप महत्त्व देतात. जर सरळ शब्दात सांगितले तर जुन्या कटू अनुभवांना विसरून मनुष्य पुढे चालत जातो. स्वतः भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की उत्तरायणाच्या 6 महिन्याचा जो काळ आहे तो अतिशय शुभ आहे. जेव्हा सूर्यदेव उत्तरायणामध्ये प्रवेश करतात तेव्हा पृथ्वी प्रकाशमय होते. या प्रकाशात शरीर त्याग करून मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही, तो ब्रह्मस्वरूप होतो. म्हणूनच महाभारताच्या काळात भीष्म पितामह यांना इच्छा मरणाचे वरदान प्राप्त होते. त्यांनी हा मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी शरीर त्याग केले होते. म्हणून हा शुभ पर्व काळ सुद्धा मानला जातो. मकर संक्रांती ही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला आणि गोड पंचपक्वान्नाला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे लाडू हे घराघरांमध्ये बनवले जातात किंवा गुळ आणि तिळाची पोळी बनवण्याची सुद्धा प्रथा आहे. तिळगुळाच्या सेवनाने थंडीमध्ये शरीराला ऊब मिळते. हे शरीरासाठी आरोग्यदायी आहे. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गोड पदार्थ देऊन किंवा तिळगुळाचा लाडू देऊन तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं जातं. ज्या व्यक्तीसोबत आपली कटुता आहे त्यांना हे तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला किंवा नवीन नात्याची सुरुवात करा. या सणाचा हा सकारात्मकतेचा संदेश आहे. तिळगुळाव्यतिरिक्त या दिवशी पतंगबाजीला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रामध्ये स्त्रिया सौभाग्याचा सण म्हणून हळदी कुंकू साजरी केले जातात किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करून स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू लावून त्यांना एक एक भेटवस्तू किंवा मग सौभाग्याचा अलंकार किंवा मकर संक्रांतीचं वाण म्हणून वस्तू दिली जाते. त्याच पद्धतीने मकर संक्रांतीच्या दिवशी देशभरांमध्ये बऱ्याच शहरांमध्ये अनेक नद्यांमध्ये तीर्थक्षेत्रांमध्ये स्नानसुद्धा केलं जातं. या दिवसाच्या स्नानाला आणि दानाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी अन्नधान्याचं, तिळगुळाचं किंवा वस्त्रदानाचं खूप महत्त्व मानलं जातं. काही विभागामध्ये तिळगुळ दान केलं जातं तर काही ठिकाणी मुगाची डाळ आणि तांदूळ म्हणजेच खिचडीचा जो प्रसाद आहे तो सुद्धा दान केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी लाखोच्या संख्येने श्रद्धाळू गंगा किंवा अनेक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दानधर्म सुद्धा करतात. पौराणिक मान्यतेच्या अनुसार स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की जो मनुष्य मकर संक्रांतीच्या या पर्व काळामध्ये आपला देहत्याग करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि तो जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. म्हणूनच या मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. तर ही संपूर्ण मकर संक्रांतीची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला किंवा या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.